भगवान विष्णू असो किंवा कृष्ण, राम, हरी, विठ्ठल, पांडुरंग यांच्या मंदिराच्या पुढे गरुड ध्वज असतो किंवा गरुड स्तंभ असतो. तो का असतो बरे? थोडक्यात आपण जाणून घेऊया. गरुडाला भगवान विष्णूंनी 2 आशीर्वाद दिले आहेत. एक तर अमरत्वाचा आशीर्वाद आणि दुसरा त्यांच्या स्तरापेक्षाही उंच राहण्याचा आशीर्वाद. गरुडाची आई विनता आणि तिची सवत कद्रू या दोघींमध्ये एकदा एक शर्त लागली होती आणि नागांची आई कद्रू हिने गरुडाच्या आईला फसवून आपलं दास्यत्व स्वीकारायला लावलं. आता दास्यत्वातून सुटका होणार होती फक्त जर गरुडाने स्वर्गातील अमृत आणून दिलं तर. म्हणून गरुडाने आपल्या पराक्रमाने स्वर्गातील अमृत परत आणलं आणि आईची सुटका करून घेतली. यामध्ये 2 गोष्टी अशा घडल्या. गरुडाकडे अमृत पिण्याची संधी होती आणि दुसरी गोष्ट गरुडाने आईप्रती असणारं आपलं उत्कट प्रेम दाखवलं. म्हणून भगवान विष्णूने गरुडाला 2 आशीर्वाद दिले होते. पहिला आशीर्वाद अमरत्वाचा होता आणि दुसऱ्या आशीर्वादात गरुडजी म्हणाले की तुम्ही जर खरोखर मला आशीर्वाद देऊ इच्छिता ना तर माझं स्थान तुमच्यापेक्षा वर असलं पाहिजे. आता हे ऐकून सगळे देवी देवता असं कसं काय होऊ शकतं असा विचार करायला लागले. पण भगवंत म्हणले काळजी करू नका, माझा वाहन म्हणून मी तुला स्वीकारतोय आणि माझ्यापेक्षाही उंच तुझं स्थान असेल, माझ्या समोरासमोर तू उभा राहशील आणि म्हणूनच गरुड ध्वज किंवा गरुड खांब म्हणून त्या ठिकाणी गरुडाचं स्थान असतं. सकाळी माझ्या आधी तू उठशील आणि सर्वांना दर्शन देशील आणि तुला स्पर्श करूनच माझं दर्शन होऊ शकेल. अशा प्रकारचा आशीर्वाद भगवान विष्णूंनी गरुडाला दिलेला आहे. म्हणून मंदिरामध्ये गरुड ध्वज असतोच.